मला जर कोणी विचारलं ना वॉशिंग मशीन कोणती घ्यावी तर मी सांगेन सेमी ऑटोमॅटिक घ्या, साधी मशीन घ्या. साधी मशीन घेण्यात भरपूर फायदा आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत मस्त अशी चमचमीत माशाची रेसिपी शेअर करणार आहे. तर इथं मी माशाच्या पीसला लिंबू आणि मीठ 10 मिनिटापूर्वी लावून ठेवलं होतं. मीठ आणि लिंबू लावून ठेवलं ना की मासे रश्श्यात विरघळत नाहीत. आता तेलामध्ये इथे मी आले, लसूण, खोबरं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट करून ठेवली आहे, ती घातली आहे. माशाचं कालवण बनवते म्हणजे तेल थोडंसं जास्तच घालायचं, तेव्हाच माशाचं कालवण चांगलं लागतं. आता ही पेस्ट छान अशी भाजून घेतली आणि त्यानंतर भाजलेला कांदा व कांद्या लसणाची चटणी याचीसुद्धा पेस्ट करून ठेवली होती, ती घातली. आता या दोन्ही पेस्ट तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायच्या. मी तुम्हाला पेस्ट केलेल्या दाखवल्या नाहीत, कारण आमची यात्रा झाली आणि यात्रेला आम्ही मटण बनवलं होतं, त्यासाठी जास्त पेस्ट करून ठेवली होती आणि ती पेस्ट शिल्लक राहिली, त्यामुळे त्याच पेस्टचा मी वापर करत आहे. आता हे छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतले आणि त्यानंतर मी इथे 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो मिक्सरला बारीक वाटून घेतले. आता ते सुद्धा या मसाल्यामध्ये घालून घेतले आहेत आणि आता मीडियम गॅसवरच टोमॅटोची पेस्टसुद्धा या मसाल्यामध्ये छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची. मी नेहमी या पद्धतीने मासे बनवते, रश्श्याचा मासा बनवते आणि हा रस्सासुद्धा खायला छान लागतो. आणि या पद्धतीने बनवलेले मासे रश्श्यामध्ये विरघळतसुद्धा नाहीतर बघा कित्येक वेळा रश्श्यामध्ये माशाचे पीस विरघळून जातात. त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आणि गरम मसाला घालायचा. हा माझा घरी तयार केलेला गरम मसाला आहे. आता हळद आणि गरम मसालासुद्धा याच मसाल्यामध्ये आपल्याला 1 मिनिटभर भाजून घ्यायचा आहे, म्हणजे कलर पण छान येतो आणि मसाल्याचा वाससुद्धा कालवणाला रश्श्याला चांगला येतो. आमच्याकडं कालवण म्हणतात बरं का. आता हे लिंबू आणि मीठ लावून ठेवलेले माशाचे पीस घालायचे आणि या मसाल्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे. या मसाल्यामध्ये माशाचे पीस असे छान मिक्स करून घेतले की माशाच्या पीसला या मसाल्याची चव छान लागते. जर आपण वरून रश्श्यात माशाचे पीस सोडले ना तर माशाच्या पीसला चव चांगली लागत नाही. आता इथे बघा मी हे माशाचे पीस छान असे मसाल्यात मिक्स करून घेतले आहेत आणि आता झाकण ठेवणार आहे आणि एकदम कमी गॅस करून 4 ते 5 मिनिटे हे मासे वाफवून घ्यायचे आहेत. बघा या माशांना किती छान पाणी सुटलंय आणि वास तर खूप सुंदर येतोय. आता हलक्या हाताने हे माशाचे पीस आपल्याला तळापासून हलवून घ्यायच्यात आणि एकीकडे मी गरम पाणी करायला ठेवलं होतं. आता हे गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी घातलं ना की रश्श्याला कलर चांगला येतो आणि आपले मासे पटकन तयार होतात. गरम पाणी घातलं की पुन्हा एकदा हलक्या हाताने हलवून घ्यायचं, म्हणजे मसाला या रश्श्यामध्ये छान मिक्स होतो. नाहीतर मग माशाच्या पीसला मसाला तसाच चिकटून राहतो. आता गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि आपल्याला 6 ते 7 मिनिटे हा माशाचा रस्सा उकळवून घ्यायचा. इथं मी पाण्याचा वापर कमीच केला आहे, कारण माशाचा रस्सा थोडा घट्ट असला म्हणजे चांगला लागतो, जास्त पातळ रस्सा चांगला लागत. तर इथं बघा 5 ते 6 मिनिटे हा माशाचा रस्सा मीडियम गॅसवर उकळवून घेतला आहे आणि बघा माशाचे पीससुद्धा जसे आहेत तसेच व्यवस्थित साबूत आहेत, तुटले नाहीत. या पद्धतीने माशाचा रस्सा तुम्ही बनवून आता वरून कोथिंबीर घालायची आहे आणि 1 मिनिटभर हा रस्सा पुन्हा
थोडासा उकळवून घ्यायचा आहे, म्हणजे कोथिंबिरीची चव या रश्श्यात छान उतरते. आता गॅसची फ्लेम बंद केली आहे. तर इथे आपला छान असा माशाचा रस्सा तयार झाला आहे. मीठ मी मसाला वाटतानाच घातलं होतं, नाहीतर तुम्हाला वाटेल की मीठ यांनी घातलंच नाही. तर अशा पद्धतीने माशाचा रस्सा एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला जर माशाचे पीस साबूत पाहिजे असतील तर अर्धा तास अगोदर लिंबू आणि मीठ माशाच्या पीसला चोळून ठेवा, म्हणजे माशाचे पीस अजिबातही तुटत नाहीत, विरघळत नाहीत. तर तुम्हाला माशाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. मला जर कोणी विचारलं ना वॉशिंग मशीन कोणती घ्यावी, तर मी सांगेन सेमी ऑटोमॅटिक घ्या, साधी मशीन घ्या. साधी मशीन घेण्यात भरपूर फायदा आहे. ऑटोमॅटिक मशीन घेण्यात फक्त तोटाच आहे. ऑटोमॅटिक मशीन फक्त दिसायला चांगली दिसते. ऑटोमॅटिक मशीन घेतली ना तर वापरायला सोपी आहे. सगळं काही मशीनच करते. पाणी मशीनच घेते, पावडर मशीनच घेते, पण मेंटेनन्स जास्त येतो. ऑटोमॅटिक मशीनीचा खर्च पण भरपूर आहे. ऑटोमॅटिक मशीनीमध्ये तुम्ही कपडे भिजवून टाकू शकत नाही, पाणी पाहिजे तेवढं घालू शकत नाही, जास्त जड कपडे धुवू शकत नाही, कपडे पण स्वच्छ निघत नाहीत. जर तुम्ही भिजवून कपडे साबण लावून भिजवून घासून कपडे टाकली तर मग वजन जास्त होतं. मशीन कपडे धुण्याला जास्त वेळ घेते. त्याच्यामुळे तुम्ही ऑटोमॅटिक मशीन न घेता साधी मशीनच घ्या. ही माहिती मी तुम्हाला का सांगते, तर काल माझ्याकडे एक ताई आल्या होत्या. माझ्याकडे मशीन आहे म्हणून त्या चौकशीसाठी आल्या होत्या. मला विचारत होत्या की मशीन साधी घ्यावी की ऑटोमॅटिक घ्यावी. तर मी त्यांना सांगितलं ही मशीन मी 10 वर्ष झालं वापरते आणि ही मशीन वापरायला एकदम सोपी आहे आणि 10 वर्षात एकदा सुद्धा मशीन खराब झाली नाही. एवढी चांगली ही मशीन आहे. आणि ही माझी मशीन वर्लपूल कंपनीची आहे. 6.5 किलोची मशीन आहे. आणि या साध्या मशीनीमध्ये आपल्याला हाताने सुद्धा काय करायची गरज लागत नाही. तुम्ही या मशीनीमध्ये पाणी घालून, जशी आपण बाहेर बादली टपात कपडे भिजत ठेवतो ना, त्या पद्धतीने तुम्ही मशीनीमध्ये पाणी घेऊन, तुम्हाला हवं तेवढं पाणी घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही कंपनीची वॉशिंग पावडर सुद्धा वापरू शकता. ऑटोमॅटिक मशीनीमध्ये तुम्ही वॉशिंग पावडर सुद्धा साधी वापरू शकत नाही. चांगलीच क्वालिटीची वॉशिंग पावडर वापरायला लागते. आणि या मशीनीमध्ये तुम्ही कोणत्याही क्वालिटीची वॉशिंग पावडर वापरू शकता. तुम्हाला जेवढे कपडे भिजवायचे तेवढं पाणी घेऊन पावडर टाकून इथं बटन दिलंय, हे बटन फिरवलं की फेस होतो आणि त्यानंतर मग तुम्हाला पाहिजे तेवढी कपडे तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. 6.5 किलोची मशीन आहे, पण असं नाही, तुम्ही थोडीफार जास्त कपडे सुद्धा टाकू शकता. आणि त्यानंतर कपडे तासभर अर्धा तास तुम्ही चांगली भिजत ठेवू शकता. कपडे भिजली की बघा कपडे कशी चांगली निघतात. जर तुमची मळकी कपडे असली, आता आम्ही गावाकडे राहतो, गावाकडे कपडे जरा रानात काम करण्यामुळे मळतात. मग मी काय करते, कपड्यांना साबण लावते, ब्रशनं घासते आणि कपडे टाकते, म्हणजे कपडे स्वच्छ चांगले निघतात. आणि ऑटोमॅटिक मशीनीमध्ये तुम्ही असं करू शकत नाही, कपडे घासून टाकू शकत नाही. आणि ऑटोमॅटिक मशीनीमध्ये ऑफिस लेवलचीच कपडे लागतात. तुम्ही जर खराब झालेली कपडे ऑटोमॅटिक मशीनीत टाकली ना, तर ऑटोमॅटिक मशीनीत कपडे स्वच्छ होत नाहीत. गावाकडं तर ऑटोमॅटिक मशीनीचा काहीच उपयोग नाही. आणि ह्या मशीनीमध्ये तुम्ही तासभर अर्धा तास कपडे भिजवून ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्हाला हवं तेवढं पाणी तुम्ही मशीनीमध्ये सोडून टायमिंग लावू शकता. आणि मशीनीमध्ये पाणी जायला पाईप सुद्धा आहे. ही पाईप तुम्ही नळाला लावली की ऑटोमॅटिक त्याच्यात पाणी जातं. आणि इथं या मशीनीला लिहिलेलं आहे बघा, पाणी तुम्हाला किती ठेवायचंय. जरी जास्त पाणी झालं
तरी तुम्हाला कळतं, कारण पाईपमधून पाणी बाहेर येतं. त्याच्यामुळे ही मशीन वापरायला पण एकदम सोपी आहे. आणि तुम्हाला हवं तेवढं टायमिंग तुम्ही लावून ठेवा. एकदा दोनदा तुम्ही मशीन वापरली की लक्षात येतं. पाणी एकदा कपडे धुवून झाली की पाणी सोडून द्यायचं. पाणी सोडायला सुद्धा, पाणी मशनीतून पाणी बाहेर जायला सुद्धा एक वेगळी पाईप आहे, ती सुद्धा मी तुम्हाला दाखवणारच आहे. बटन फिरवलं की मशनीतून पाणी निघून जातं. पुन्हा तुम्ही मशनीमध्ये पाणी सोडून पुन्हा तुम्ही कपडे 5-10 मिनिटे लावा, म्हणजे कपडे एकदम स्वच्छ होतात आणि कपडे पिळायला सुद्धा गरज लागत नाही. इथं सेपरेट ड्रायर आहे. या ड्रायरमध्ये तुम्ही कपडे टाकून ड्रायर लावला तर कपडे पिळून निघतात. थंडीच्या दिवसात, पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही जास्त टायमिंगमध्ये ड्रायर लावला ना तर कपडे अगदी घालण्यासारखी सुद्धा सुकतात. एवढी सोपी आणि छान ही मशीन आहे आणि मेंटेनन्स एकदम कमी आहे. बघा, मी रोज कपडे धुते तरी 10 वर्ष झालं माझ्या मशीनीला काहीच प्रॉब्लेम आला नाही. आणि ॲटोमॅटिक मशीनीचे पार्ट सुद्धा महाग असतात. ॲटोमॅटिक मशीनीचा मेंटेनन्स सुद्धा खूप महाग असतो आणि रिपेअर करणारे सुद्धा चार्जेस जास्त घेतात. तसं साध्या मशीनीचा मेंटेनन्स एकदम कमी असतो. आता बघा, आपण मोठी मोठी कपडे, रग, जान, मोठी बेडशीट, वाकळा आपण बाहेर धुयाला देतो. त्याच्यापेक्षा ना या मशीनीमध्ये तुम्ही वाकळा, बेडशीट, जान, रग धुवू शकता. आणि मी धुते बरं का उन्हाळ्यामध्ये. आता हे बघा, माझं केवढं मोठं जान आहे, हे मी आत्ता धुतलंय आणि तुम्हाला मी ते दाखवते. हे बघा किती जाड आहे. आता मी हे ड्रायरला टाकते. बघा केवढं जाड आहे आणि भरपूर ह्याचं वजन आहे. आणि ह्याच्यात भरपूर पाणी घालून तुम्ही अर्धा ड्रम तुमचं पाणी ह्याच्यामध्ये बसतं. जर पाणी भरपूर असलं तर कपडे सुद्धा भरपूर पाण्यात छान धुवून निघतात. तर तुम्हाला माझी ही माहिती कशी वाटली? तर मी त्या ताईंना सांगितलं, तुम्हाला जर मशीन घ्यायची असेल ना तर तुम्ही साधीच घ्या. आणि ॲटोमॅटिक मशीनीला ना बिल सुद्धा भरपूर येतं. तर बघा, इथं ही पाईप आहे, पाईपमधून पाणी बाहेर गेलं आणि हे 2 नंबरचं बटन असं होतं, ते मी असं फिरवलं. आणि ड्राय करायचं असलं तर हे 3 नंबरचं बटन आहे. तुम्ही इथं 2, 3, 4 मिनिटसुद्धा लावू शकता. उन्हाळ्यामध्ये 2 मिनिट जरी लावलं तरी कपड्यातलं पाणी पूर्ण पिळून जातं. आणि हे आहे बघा, ह्याच्यामध्ये मी हा जान टाकला आहे. 6.5 किलोची मशीन आहे. या पाईपनं नळाला तुम्ही पाणी घेऊ शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही बाहेरून पण पाणी ओतू शकता, पाईपने सुद्धा पाणी घालू शकता आणि चालवायला एकदम सोपी. आणि मशीन वर्षानुवर्ष चांगली चालते.